महानगरपालिका शहराचा कारभार बघत असते। नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम मनपा प्रशासनच करत असते। त्यासाठी मनपा प्रशासनाकडून अनेक यंत्रणा राबवल्या जातात, परंतु या यंत्रणा खरंच सक्षमपणे काम करते का? फक्त नागरिकांना गाजर दाखवण्याचे काम करीत असते। कारण 19 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उपनगर परिसरात रस्त्यामध्ये एक झाड तुटून पडले, त्यामुळे वाहतुकीला आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता। त्यामुळे तेथील जागृत नागरिक सेवानिवृत्त ACP सुनील तेलोरे यांनी महापालिकेच्या 101 या नंबरवर फोन केला असता हा नंबरच अस्तित्वात नसल्याचे कळाले। त्यानंतर तेलोरे यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून श्री भोई यांना याबाबत माहिती दिली। तेव्हा भोई यांनी त्यांना सांगितले की तुम्ही झाड तोडायची व्यवस्था करा, आम्ही ते उचलण्यासाठी आमची गाडी पाठवतो, परंतु रस्त्यावर एखादे झाड पडले तर ते उचलण्याची संपूर्ण जबाबदारी मनपा प्रशासनाची असताना संबंधित मनपा अधिकारी नागरिकांना तुम्ही झाड तोडून घ्या असे कसे काय सांगू शकतात? जर नागरिकांनीच ही कामे करायची तर म्हणतात कर्मचारी नक्की कोणत्या कामात गुंतलेले असतात? कारण प्रत्येकाला मनपाला कर द्यावाच लागत असतो, कारण प्रत्येक जण मनपाला कर देत असतो। एका सेवानिवृत्त ACP पदावरच्या व्यक्तीला अशी उत्तरे मिळत असतील तर सामान्य माणसांना काय काय ऐकावे लागत असेल? खरं तर मनपा प्रशासन आणि कर्मचारी आणि अधिकारी जनसामान्यांच्या प्रश्नाला कधीच ठीक उत्तरे देत नाहीत, हे त्रिवार सत्य आहे। कुठेतरी हे बदलायला पाहिजे, हे मात्र खरे। मी सुनील तेलोरे, मातोश्रीनगर उपनगर येथील एक रहिवासी। मी रिटायर्ड ACP आहे। दिनांक 19/8/24 रोजी पावसामुळे येथे एक रस्त्यामध्ये झाड पडलेले आहे। सदर झाड पडल्या कारणाने मी 101 नंबरवर संपर्क केला असता 101 नंबरवर हा नंबरच अस्तित्वात नाही असे सांगितले। या कारणाने मी महानगरपालिकेतील संबंधित विभागातील श्री भोई यांच्याशी संपर्क केला असता श्री भोई यांनी सांगितले की आपण झाड तोडण्याची व्यवस्था करा, आम्ही ते झाड तोडलेले झाड घेण्याकरता गाडीची व्यवस्था करतो असे त्यांनी सांगितले। आम्ही महानगरपालिकेमध्ये टॅक्स वगैरे भरतो आणि त्या महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी या प्रकारे उत्तर देणे हे काही उचित नाही। ते मी एक रिटायर्ड क्लास 1 अधिकारी आहे आणि क्लास 1 अधिकाऱ्याच्या तक्रारीची दखल जर या प्रकारे घेतली जात असेल तर सामान्य माणसाच्या तक्रारीची काय दखल घेतली जात असेल? या कारणाने मी स्टार न्यूज मार्फत तक्रार करीत आहे। नाशिक स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।